गाइज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग विथ वेदिका. बरं, आज काय स्पेशल आहे तर आज आपण जाणार आहोत फूड मोहीमवर. दिस इज अ सिरीज दॅट वी आर स्टार्टिंग अँड यू गाईज आर वॉचिंग एपिसोड 1 ऑफ फूड मोहीम. आणि आज आपण अशा मिसळच्या शोधात जाणार आहोत जी खूपच स्पायसी असणार आहे, जी हेल्दी असणार आहे अँड जिला आपण ओव्हरऑल 10 आउट ऑफ 10 मार्क्स देणार आहोत. आणि असे पुण्यामध्ये खूप सारे मिसळचे स्पॉट्स आहेत आणि आपण बऱ्यापैकी स्पॉट्स कव्हर करण्याचे ट्राय करणार आहोत अँड लेट्स सी विच मिसळ इज दी बेस्ट. आणि मिसळ एन्थुझियास्ट तर मी एवढी नाही आहे, पण माझा भाऊ गुरु हा मिसळ पगलू आहे. सो हा एपिसोड ऍक्च्युली त्याच्यासाठी आहे. तर आम्ही दोघं जण जाणार आहोत आणि हे डिफरंट वेरियस मिसळ स्पॉट्स कव्हर करणार आहोत अँड यू गाईज आर कमिंग विथ मी. सो लेट्स गो. मंडळी, आता आपण आलो आहोत आपल्या फर्स्ट स्पॉटवर, जे तुळशीबागमध्ये स्थित आहे, श्रीकृष्ण भुवन. तर इकडची मिसळ आहे ही खूप जुनी आहे. खूप जे पुण्यातले जे जुने लोक आहेत त्यांच्या अकॉर्डिंग ही सगळ्यात बेस्ट मिसळ आहे. तुम्ही बघू शकता इकडे पावाच्या ऐवजी ब्रेड असतो. युजली जे ऑथेंटिक मिसळ आहेत, जे जुन्या काळापासून आहेत, तिथे पाव न प्रिफर करता ब्रेड प्रिफर केला जातो. आणि आपण आता ही मिसळ टेस्ट करणार आहोत. ओव्हरऑल ही मिसळ खूप बजेट फ्रेंडली आहे, खूप पॉकेट फ्रेंडली आहे. मिसळ विथ ताक अराउंड 130 पर्यंत कॉस्ट होतं. सो आय थिंक इट्स प्रिटी गुड कन्सिडरिंग द क्वांटिटी. अँड आपल्याला इथे पोह्यांवरती शेव आणि कांदा टाकलेला दिसतो आहे आणि इथे मस्त तर्रीवाला रस्सा आहे. अँड आपल्याला इथे हे 2 ब्रेड सोबत मिळतं अलॉंग विथ ताक. तर आपण आता हे टेस्ट करणार आहोत आणि लेट्स सी हाऊ इट इज. लेट्स गो. आणि वेळ आली आहे या मिसळला रेट करण्याची. ही मिसळ खूप एक्स्ट्रॉर्डिनरी होती. अशी मिसळ मी टेस्ट नव्हती गेली आतापर्यंत. कोकोनटचा एक वेगळी त्याच्यामध्ये ऍडिशन होती आणि भाजलेल्या कोकोनटची एक वेगळी चव होती. त्याचसोबत कांदाची, म्हणजे बेसिकली जे वाटण त्यांनी केलं होतं हे खूप वेगळं होतं, विच इज नॉट युजली ऑब्झर्व्ड इन एनी काइंड ऑफ मिसळ. तर या मिसळला माझ्याकडून मिळत आहेत 8.5 आउट ऑफ 10. मंडळी, आपलं मिसळ खाऊन झालं आहे. आपल्याला हे ताक मी तुम्हाला सगळं टेस्ट एकदम मस्त ताक, रिफ्रेशिंग ताक आहे. मसाला नाही, मसाला नाहीये. मसाल्यासाठी आपल्याला स्पेशल इकडे पुढे दिले थोडेसे सॉल्टचे, ते टाकून बघूयात आपण. आता आपण मीठ टाकलं आहे. मला नाही वाटत एका पुढ्याने काय होईल. खूपच साधं आहे. खूपच साधं आहे. 2 मिठाचे पॅकेट टाकून, पॅकेट म्हणजे मस्त वाटतं. हे साधं म्हणजे असं नाही की एकदम साधं, असं नाही, फिकं होतं. म्हणजे ओके. ताक तर फिकच असतं ॲज युजल. त्यात थोडे मिठाचे 2 पुढे टाकले, मस्त लागतं. तर आता आपण आलो आहोत श्री उपाहारगृह येथे. तर आपण मिसळ हा प्रकार न मागवता श्री मिसळ हा प्रकार मागवलेला आहे. जसं आपण बघितलेलं तुळशीबागच्या श्रीकृष्ण भुवन मिसळमध्ये थोडीशी अशी स्वीटनेस होती. तर या मिसळमध्ये तसं नाही, ही टिपिकल मिसळ आहे, जिकडे मटकी भरभरून मटकी आहे आणि खूप हेल्दी आहे आणि एकदम झणझणीत तिखट आहे. आणि ह्याच्यात बटाटा आहे, कांदा आहे आणि अनलिमिटेड तरी आहे, राईट? आणि याचा जो ब्रेड पण आहे ना, तो खूप सॉफ्ट आहे. इट मीन्स इट इज व्हेरी फ्रेश. अँड इट्स टाइम टू रेट दिस मिसळ अगेन.
सो मिसळ जेव्हा आपण हे नाव घेतो तर आपल्या मनामध्ये जी इमेज येते की त्याच्यामध्ये थोडंसं स्प्राउट्स असले पाहिजे, मटकी असली पाहिजे, थोडे पोहे असले पाहिजे, बटाट्याची भाजी असली पाहिजे, थोडा कांदा पाहिजे आणि वरती मस्त झणझणीत तर्री पाहिजे. तर ही जी मिसळ आपण इमॅजिन करतो ना, ती अशी मिसळ आम्हाला इथे श्री उपहारगृहामध्ये खायला मिळाली. आणि ही मिसळ तिखट होती, झणझणीत होती, बट इट वॉज नॉट टू स्पायसी. म्हणजे एकदम डोळ्यामध्ये पाणी येईल एवढी स्पायसी नव्हती. इट वॉज बेरेबल अँड इट वॉज अ गुड काइंड ऑफ स्पायसी. म्हणजे आर्टिफिशियल काही वाटत नव्हतं. अँड ह्याच्यामध्ये बॉइल्ड मटकी होती, सो इट वॉज हेल्दी एज वेल. ऑन टॉप ऑफ इट इथे फरसाण नाही वापरलं जात. इथे शेव आणि लक्ष्मीनारायण चिवडाचं कॉम्बिनेशन वापरलं जातं, विच गिव्स इट अ युनिक टच. सो मला ही मिसळ प्रचंड आवडली. सो या मिसळला मी रेट करते आहे 9 आउट ऑफ 10. या मी ह्यांचं कोकम सरबत पण ट्राय करते, विच इज व्हेरी फ्रेश, खूप रिफ्रेशिंग आहे. I think this place is always filled with people, which kind of gives you the guarantee of the taste that they are providing here, which is amazing. श्री उपहारगृह 45 वर्ष झाली दुकानाला. 45 वर्ष हे दुकान माझ्या काकांनी चालू केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या मिसेसनी हे पुढं रन केलं. मिसळमध्ये खास म्हणजे मिसळमध्ये फरसाण नाही, फक्त शेव आहे आणि लक्ष्मीनारायणचा चिवडा असतो त्या शेवेमध्ये. आणि घरी आपण जे पोहे, बटाटा भाजी आणि मटकी जी असते, उकडलेली मटकी, फक्त त्याचं मिश्रण असतं. फरसाणची मिसळ आपल्याकडे नाही, म्हणून ते तो ब्रेड हा गेले 40 वर्ष एकच आमचा बेकरीवाला तो आम्हाला पुरवतो. त्या डेन्सचा तो ब्रेड आहे. म्हणजे झंझट म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तशी मिसळ मिळते. कारण आम्ही तरी वेगळे काढून ठेवले असते. तुम्ही म्हणलं तिखट द्या तर तिखट देतो, आम्ही सरसकट सगळ्यांना तिखट देत नाही. ओके मंडळी, आता आम्ही खाल्ली आहे मस्त श्री उपहारगृह या ठिकाणाची मिसळ. म्हणजे ऍक्च्युली कळतं की ही इतक्या वर्षाची लेगसी इतकी कॅरी फॉरवर्ड कशी झाली आहे. कारण की आम्ही आल्या आल्या इथे लाईन होती, राईट. अँड खूप फेमस आहे आणि ह्यांच्याकडे उपवासाच्या पदार्थांची सुद्धा खूप व्हरायटी आहे. सो बेसिकली खूपच यम्मी मिसळ होती. आणि जसं काकांनी सांगितलं तसं इन्स्टेड ऑफ एक्सपेरिमेंटिंग विथ इट, त्यांनी ती ऑथेंटिक मिसळची चव जपली आहे, जी आम्ही टेस्ट केली, विच वॉज अमेझिंग. अँड दॅट वॉज श्री उपहारगृह. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या स्टॉपवर. लेट्स फाइंड आउट, लेट्स गो. जसं किती बघा मंडळी, आता आपण आलो आहोत पुण्यातील फेमस बेडेकर मिसळ इथे. बरं, तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल, प्रत्येक मिसळ स्पॉट जो आपण आज बघतो आहे त्यांच्या मिसळमध्ये खूपच फरक आहे. या मिसळमध्ये तुम्ही बघू शकता की इथे पोह्यांचा जो जाड पोह्यांचा चिवडा असतो तो आहे, इन्स्टेड ऑफ आर ट्रेडिशनल फरसाण. अँड आय डोंट थिंक देर इज एनी काइंड ऑफ स्प्राउट्स हिअर, बट इथे बटाट्याची भाजी पण आहे आणि कांदा आहे आणि कोथिंबीर आहे. बरं, ह्यांचा आपण आता रस्सा टेस्ट करणार आहोत, जो दिसायला फारच झणझणीत आणि तिखट दिसतोय. अगेन इट इज सर्व्ड विथ स्लायसेस ऑफ ब्रेड. तर आम्ही इथे घेतली आहे शेअरिंग थाळी, विच इज अराउंड 170 रुपीज. अँड दहीची वाटी पण आपल्याला सोबत मिळते. सो अगेन इट इज व्हेरी पॉकेट फ्रेंडली. आणि ही खूप जुनी जागा आहे, सो इथे गर्दी तर फारच आहे. तर आपण बघूयात आता रस्सा हा कसा आहे नक्की. लेट्स गो. रस्सा फार फ्लेवरफुल आहे, बट इट्स ऑन द स्वीटर साईड. सो ज्यांना स्वीट थोडी मिसळ आवडत असेल त्यांच्यासाठी हा
अतिशय परफेक्ट स्पॉट आहे. अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे दही बघा, फ्रेश दही, दही फार फ्रेश आहे आणि मेल्ट होते राईट अवे इन द माउथ. ओव्हरऑल लिंबू पिळून असं मस्त मिसळ खाण्याची ही मज्जाच वेगळी आहे. म्हणजे खरवस हा माझा एकदम अतिशय आवडीचा पदार्थ आहे. म्हणजे इट इज द बेस्ट डेझर्ट यू कॅन एव्हर हॅव. आणि इथे तुम्हाला खरवसमध्ये साखरेचे आणि गुळाचा असे 2 ऑप्शन सुद्धा आहेत. तर मी ऑर्डर केलाय गुळाचा खरवस. मी तो टेस्ट करणार. खूपच प्युअर आहे, थंड आहे या उष्ण वातावरणात. त्याचा एक बाईट खूप छान आणि हे कम्प्लिटली गुळामध्ये आहे. टू गुड. अँड बेडेकर मिसळ. बेडेकर मिसळ ही खूप, ह्यांची मिसळ जी होती ही खूप वेगळी होती. म्हणजे आउट ऑफ ऑल द मिसळ्स दॅट वी हॅड दॅट डे, ही मिसळ खूप वेगळी होती कारण ह्याच्यामध्ये टँगीनेस होता. म्हणजे इट वॉज डिफरंट. सो ज्यांना आमटी हा प्रकार आवडतो ना त्यांच्यासाठी ही मिसळ बेस्ट आहे. कारण की ह्या मिसळचं ओरिजिनेशनच आमटी या आयडियातून झालं आहे. आणि इट हॅज अ बिट ऑफ टँगीनेस. ते स्वीट वाटतं, पण जेव्हा आपण त्याची जी आफ्टर टेस्ट आहे ती मात्र तिखट आहे. सो इट्स अ मिक्सचर ऑफ स्वीटनेस प्लस इट्स व्हेरी स्पायसी एज वेल. सो खूप वेगळी युनिक मिसळ होती ही. ह्यांच्या मिसळमधली एक स्पेशालिटी माहिती आहे का? सो युजली आपण मिसळमध्ये जेव्हा फरसाण टाकतो तर आफ्टर अ वाईल त्याचा म्हणजे ते सगळं सोक करून घेतं आणि मग ते सगळं सॉगी होऊन जातं. इन्स्टेड बेडेकर मिसळमध्ये दगडी पोह्यांचा चिवडा यूज केला जातो. सो द क्रंचीनेस ऑफ द मिसळ इट लास्ट टिल युअर लास्ट बाईट. सो ही खूप एक युनिक गोष्ट आम्ही बघितली. अँड ऑफकोर्स लाईक आय सेड, तो जो त्यांचा जी तर्री जी होती ती खूप वेगळी होती. सो हे जे कॉम्बिनेशन होतं हे ओव्हरऑल वेगळं होतं. अँड आम्ही इथे खरवस सुद्धा खाल्लं, विच वॉज, खरवस साठी मी 10/10 देणार. कारण की इतकं फ्रेश गुळाचं खरवस मी पहिल्यांदाच खाल्लं आहे. आणि दही सुद्धा जी त्यांनी दिली होती, आय थिंक दे मेक इट इन हाऊस अँड इट वॉज व्हेरी फ्रेश. सो तुम्ही पण बेडेकर मिसळला नक्की जा. आणि ओव्हरऑल रेटिंग फॉर बेडेकर मिसळ इज 8.5 आउट ऑफ 10. मंडळी, मी इतकी मिसळ वन गो मध्ये आयुष्यात कधीच खाल्ली नाही. म्हणजे मी इतकी मिसळ खाल्ली आहे ऍट दिस पॉइंट की आता मी ऍटलिस्ट 1-2 महिना तरी परत मिसळचं नाव नाही घेणार आहे. बट आय हॅव बीन हॅव्हिंग अन अमेझिंग एक्सपिरियन्स सो फार. कारण की पुण्यामधील जे ओजी मिसळ स्पॉट्स आहेत आपण ते सगळे बघितले आहेत. अँड ट्रस्ट मी, यू शुड डेफिनेटली कम हिअर अँड ट्राय ऑल दीज मिसळ स्पॉट्स आउट. पक्का या. अँड दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आम्ही पुण्यामधल्या ओजी मिसळ स्पॉट्स मध्ये जाऊन आलो आणि पोट भरून जेवून आलो आहोत. अँड द एक्सपिरियन्स वॉज ट्रुली अमेझिंग. मिसळ नावाची ही कन्सेप्ट असते ना, सो आपल्या माइंडमध्ये वी थिंक ऑफ इट की एकदम असं तिखट असली पाहिजे, झणझणीत असली पाहिजे. पण तसं न असून मिसळमध्ये सुद्धा किती व्हेरिएशन्स असू शकतात हे आज मला कळलं आहे. अँड या मिसळ स्पॉट्सला तुम्ही नक्की जाऊन या, नक्की भेट देऊन या आणि या मिसळचा आस्वाद घेऊन या. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की लिहून द्या. आणि 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 फूड मोहीमच्या एपिसोड 2 मध्ये आपण नक्की काय कव्हर केलं पाहिजे हे सुद्धा कॉमेंट्समध्ये लिहून द्या. इट कॅन बी एनिथिंग, पाणीपुरी, पावभाजी, यू जस्ट नेम इट अँड विल गिव्ह इट. सो सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. टिल देन, comment, like, share and subscribe with Vedika. Bye.